नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी-ई-टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय आहे गणित आणि यामध्ये आपलं प्रकरण 9वं प्रकरण आहे, ते म्हणजे दिनदर्शिका. म्हणजे याच्या अगोदरचे प्रकरणं जर तुम्ही पाहिली नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे, कारण टी-ई-टी भरतीच्या किंवा टी-ई-टी परीक्षेच्या दृष्टीने ते प्रश्न काय आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही. बघा, पहिला प्रश्न काय पहा आपला. 2020 साली किंवा 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता. आता काय विचारलंय की बाबा 2020 साली प्रजासत्ताक दिन हा काय होता, गुरुवारी होता, तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता असेल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न कधी विचारला होता तर 2024च्या टी-ई-टी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, दिनदर्शिकेवरती तुम्हाला 100% 1 ते 2 प्रश्न तुमच्या पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी सरासरी 2 प्रश्न ह्या दिनदर्शिका या प्रकरणावरती आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. ठीक आहे, सिंपल मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे, वार महिना किती दिवसाचा असतो, एक तर 28 दिवसाचा असतो, 29 दिवसाचा असतो, 30 दिवसाचा असतो किंवा 31 दिवसाचा असतो. ठीक आहे, मग बघा, महिना जर 28 दिवसाचा असला तर वार 0 दिवसांनी पुढे जातो, म्हणजे तोच वार राहतो. महिना जर 29चा असला तर वार 1 दिवसांनी पुढे जातो. महिना 30चा असला तर वार 2 दिवसांनी पुढे जातो. आणि महिना जर 31 दिवसाचा असला तर वार 3 दिवसांनी पुढे जातो. ही बेसिक गोष्ट आहे. मात्र ही मात्र तुम्हाला काय करून ठेवायची, पाठच करून ठेवायची. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा सांगतो. 28 तारखेचा महिना असला तर वार पुढे जात नाही, तोच वार राहतो. 29 तारखेचा महिना असला तर वार 1नी पुढे जातो. 30 तारखेचा महिना असला तर वार 2नी पुढे जातो. आणि 31 तारखेचा महिना असला तर वार काय होतो, 4ने पुढे जातो. ही एक बेसिक गोष्ट आहे, पाठ करून ठेवा. ठीक आहे, मग आता आपण आपल्याला विचारलेलं गणित विचारू. आपल्याला काय सांगितलं बाबा, प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता. आता प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला असतो. ठीक आहे, कधी असतो, 26 जानेवारीला असतो. पुढं काय विचारलं आपल्याला, महाराष्ट्र दिन. आता महाराष्ट्र दिन कधी असतो तर महाराष्ट्र दिन असतो 1 मेला. ठीक आहे, मग 1 मेचा वार कोणता येईल असं आपल्याला त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, मग हे काय आहे, अतिशय सोपं आहे. बघा, आता तुम्हाला काय करायचंय, जानेवारीपासून बघा पुढचे महिने कोणता येतो, मग त्याच्यानंतर येतो फेब्रुवारी, त्याच्यानंतर कोणता येतो, मार्च. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता येईल, एप्रिल, आणि त्याच्यानंतर कोणता राहील, मे राहील. म्हणजे मे मध्ये आपल्याला 1 तारीख दिली, म्हटलं आपण 1 मे त्या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे, महिने तुमचे लिहून झाले. बघा, आता तुम्हाला जानेवारी मधले आपले किती दिवस शिल्लक राहिलेत पहा बरं. जानेवारी किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा असतो. मग शिल्लक दिवस काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या महिन्याचं, तो महिना जेवढ्या दिवसाचा महिना असेल त्याच्यामधून आपल्याला दिलेली तारीख वजा करायची. आता इथं आपल्याला 26 तारीख दिली, महिना किती दिवसाचा असतो, 31चा असतो. मग 31 वजा 26 केले, खाली किती राहतात आपले, 5 राहतात. म्हणजे जानेवारी मधले किती दिवस उरले आपले, 5 दिवस उरले. फेब्रुवारी किती दिवसाचा असतो तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो किंवा लीप वर्षामध्ये 29 वर्षाचा असतो. मग दिलेलं वर्ष कोणतं आहे आपलं, 2020 आहे. 2020 हे कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. आता तुम्हाला लीप वर्ष कसं ओळखायचं ते सांगतो. ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो ते वर्ष काय असतं, लीप वर्ष असतं. मग ह्या 2020ला 4ने काय होतो, पूर्ण भाग जातो, म्हणून 2020 काय आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्षामधला फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो, 29 दिवसाचा असतो. मग 29 दिवसाचा महिना असल्या वार किती पुढे जातो, त्याचा 1 दिवस घेऊ. मार्च किती दिवसाचा असतो, 31चा असतो. मग 31 म्हटलं किती दिवसांनी वार पुढे जातो, 3 दिवसांनी. मग मार्चचे 3 दिवस घेऊ. एप्रिल कितीचा असतो, 30 दिवसाचा. मग 30 दिवसाचा महिना असला वार किती पुढे जातो, 2नी. आणि मे मध्ये काय विचारलं आपल्याला, 1 तारीख विचारली, मग मेचा 1 दिवस घ्यायचा. ठीक आहे, एवढे दिवस तुमचे झाले की फक्त यांची बेरीज करायची आणि त्याला 7नी भाग द्यायचा. जेवढी बाकी उरण तेवढा दिवस वार आपला काय होणार, पुढे जाणार. ठीक आहे, मग बघा 5 आणि 1 किती झाले, 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती, 11, 11 आणि 1 किती, 12. बेरीज किती आली आपली, 12. तुम्हाला काय सांगितलं, त्या आलेल्या बेरजेला 7ने भाग द्यायचा. 7 1 7, 7 1 7. बाकी किती उरली आपली, 12 मधून 7 गेले, किती बाकी उरली, 5 बाकी उरली. किती बाकी उरली, 5 बाकी उरली. मग आपला वार काय होणार आहे, 5 दिवसांनी पुढे जाणार आहे.
मग गुरुवारवरून जर 5 दिवस पुढे गेला बघा, गुरुवारवरून इथं कोणता वार होता? गुरुवार. गुरुवारवरून आपल्याला किती दिवस पुढे जायचं आहे? 5 दिवस. मग बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मग या ठिकाणी आपला कोणता वार असणार आहे? 1 मेला मंगळवार असणार आहे. याच्यामध्ये काही अवघड नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तो महिना जो आहे किती तारखेचा महिना असेल तर किती दिवसांनी वार पुढे जातो. किंवा असं जरी लक्षात नाही ठेवलं तुम्ही, असं जरी डायरेक्ट मग हे महिन्याचे दिवस जरी मोजित गेलात तरी चालतं. पण मग काय होईल? दिवसाची संख्या जास्त होईल, मग बेरीज करायला जास्त वेळ जाईल, पुन्हा त्याला 7नी भाग द्यायला जास्त वेळ जातील. म्हणून यापेक्षा काय करायचं? हे शॉर्टकट वापरायचा. 28 तारखेचा महिना असेल तर 0 दिवस घ्यायचा, 29 तारखेचा महिना असेल तर 1 दिवस घ्यायचा, 30 तारखेचा महिना असेल तर 2 दिवस घ्यायचे आणि 31 तारखेचा महिना असेल तर 3 दिवस घ्यायचे. या काही काय आहेत? बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाठ ठेवायच्या आहेत. आणि एकदा का तुम्ही ह्या गोष्टी पाठ ठेवल्या म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिट झाल्या तर हे प्रश्न तुमच्यासाठी काय आहेत? अतिशय सोपे असणार आहे. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न बघू आपण. एका प्रश्नात लक्षात नाही आलं अजिबात काळजी करायची नाही. पुढे प्रश्न बघू आपण. आपल्याला भरपूर म्हणजे एका प्रकरणावरती आपण आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारलेत ना ते सगळे प्रश्न बघतो. ठीक आहे, इथं काय विचारले बघा. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? कधी विचारला होता? 2021 ला. पण आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी काही दिवस आहेत ते पाठवायचे. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला असतो. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. त्याच्यानंतर इथं काय विचारलंय? शिक्षक दिन विचारलंय. मग शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून कोणता दिवस विचारला जातो? स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. त्याच्यानंतर बालदिन, बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर. म्हणजे हे काही जे दिन आहेत ना हे तुम्हाला माहीत पाहिजेत की कोणता दिवस कोणत्या तारखेला असतो. ठीक आहे, जसं की समजा जागतिक HIV दिनावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. मग तुम्हाला माहिती पाहिजे की जागतिक HIV दिन कधी असतो किंवा जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो. म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, ते जर माहीत असेल तरच तुम्ही प्रश्न सोडू शकता. आता जर तुम्हाला हेच माहीत नसेल की बाबा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो तर तुम्ही काय ढेकळं उत्तर काढणार का? उत्तरच काढू शकत नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जे दिन विशेष आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. ठीक आहे, 1 मे वरून आपल्याला कुठपर्यंत काढायचं आहे? सप्टेंबरपर्यंत काढायचं आहे. कुठपर्यंत काढायचं आहे? सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे, मग महिने लिहून घेऊ का? मे झालो काय येतो? जून येतो. जून झालं पुन्हा कोणता येतो? जुलै येतो. त्याच्यानंतर ऑगस्ट, त्याच्यानंतर सप्टेंबर. ठीक आहे, 5 सप्टेंबर सांगितलं आपल्याला. म्हणलं 5 सप्टेंबर म्हटलं सप्टेंबरचे किती दिवस येतील? 5 दिवस सप्टेंबरचे घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघू. 1 मे आहे म्हणलं मे मधले आपल्याला किती दिवस घ्यावे लागतील? मे किती तारखेचा आहे? मे 31 तारखेचा आहे. त्याच्यातून एकच दिवस वजा करायचा आहे. मग 30 दिवस. मग आता बघा किती दिवस शिल्लक राहतात मेचे? 30 राहतात. मग सगळे 30च्या 30 इथं घ्यायचे का? घेतलं तरी चालतं, पण आपल्याला मग बेरीज जास्त होईल. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? 30 असल्यावर किती घ्यायचे? 2च घ्यायचे. मग मेचे 2च दिवस घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर अधिक. जून किती तारखेचा असतो? 30चा म्हटलं जूनचे 2 दिवस घ्या. जुलै कितीचा असतो? 31चा असतो म्हणलं जुलैचे 3 घ्या. पुन्हा ऑगस्ट किती तारखेचा असतो? 31चा असतो म्हणलं ऑगस्टचे 3 घ्या. यांची काय करा? बेरीज करा. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जुलै आणि ऑगस्ट हे 2 लगातार महिने काय आहेत? दोन्ही महिने 31 तारखेचे आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही लगातार महिने काय आहेत? 31 तारखेचे आहेत. ठीक आहे, मग यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 2 आणि 2 4, 4 आणि 6 किती? 10, 10 आणि 5 किती? 15. किती दिवस झाले आपले? 15. मग त्याला 7ने भाग द्यायचा. 7 1 7, 7 2 14 बरोबर. बाकी किती उरली आपली? 15तून 14 गेले, किती बाकी उरली? 1 बाकी उरली. मग आपला दिवस काय होईल? 1ने पुढं जाईल. मग इथं कोण होता? शुक्रवार होता. शुक्रवारवरून जर दिवस 1ने पुढे गेला तर कोणता दिवस येईल? शनिवार येईल. काही अवघड आहे का याच्यामध्ये? काही रॉकेट सायन्स आहे का? काही वेगळं लॉजिक लावायची गरज आहे का? काहीच नाही. त्यांनी जे विचारलंय ना ते फक्त आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे? खूप सोपं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त ह्या गोष्टी समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे.
मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की आपली ही जी टेस्ट सिरीज आहे ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे तुमच्या महा TET परीक्षेचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे, जो काही सिलेबस आहे, या पूर्ण सिलेबसवरती आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या जेवढ्या काही TETच्या परीक्षा आहेत, ह्या सगळ्या TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. त्या सुद्धा कशा दिल्या जातील, उत्तरासहित. म्हणजे यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याला त्याला प्रश्न विचारित बसण्याची गरज नाही, उत्तर विचारित बसण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांची उत्तर सूची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यावरती अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानसशास्त्र असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे 4थी ते 8वीच्या जे काही पुस्तकं आहेत, या पुस्तकामधले सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न TET परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. TET परीक्षेमध्ये भरपूर म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला कुठून विचारले जातात, तर क्रमिक पुस्तकामधून, आणि त्यातले त्यात 4थी ते 8वीच्या पुस्तकामधून आपल्याला जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. मग त्याच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये इतिहास असेल 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, भूगोल असेल 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा तुम्हाला याच्यावरती दिल्या जातील. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांचा जर तुम्ही परीक्षेमध्ये अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क परीक्षेमध्ये काय करू शकता, सहज घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ही परीक्षा चांगल्या गुणांनी काय सहज पास होऊ शकता. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ती आज सुद्धा आपण चालू ठेवलेली आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला किती रुपयाला पडेल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा कोणता नंबर आहे आपला, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे. मग तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा. ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच शिक्षक बांधवांना नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे. मग जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी आपण QR कोड किंवा स्कॅनर त्या ठिकाणी तुम्हाला पाठवून देऊ. मग स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय सोपं असतं, सुरक्षित असतं, जलद पण असतं. म्हणजे आपले पैसे चुकून दुसऱ्या एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला पैसे पाठवायचे, पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल PDF फाईलच्या स्वरूपामधून. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक किती आपला 3 आहे. काय विचारलं बघा, 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इथं काय माहीत पाहिजे, हे तर तुम्हाला माहीत असणार. प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला असतो. कधी असतो, 26 जानेवारीला असतो. मग बालदिन कधी असतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. बालदिन कधी असतो, 14 नोव्हेंबरला असतो. ठीक आहे. बालदिन कधी असतो, 14 नोव्हेंबरला. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला बाबा, की 2012 साली जर 26 जानेवारी गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षातील 14 नोव्हेंबर कोणत्या वारी येईल असं आपल्याला सरळ सरळ विचारलंय. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं, कोणता वार किंवा कोणता दिन कोणत्या तारखेला असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे जर माहिती असलं तरच तुम्ही उत्तर काढू शकता. हे जर माहिती नसेल तर उत्तर काढू शकत नाही. ठीक आहे. मग बघूया काय सांगितलं आपल्याला, कुठपासून, 26 जानेवारीपासून. ठीक आहे. आता जरा खूप लांबचं सांगितलं आपल्याला, डायरेक्ट पहिल्या महिन्यापासून 11व्या महिन्यापर्यंत, पण काही हरकत नाही. जानेवारी नंतर कोणता येतो, फेब्रुवारी, त्याच्यानंतर कोणता येतो, मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, त्याच्यानंतर मे, त्यानंतर जून,
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ठीक आहे. आणि नोव्हेंबरचे किती दिवस? 14 नोव्हेंबर आहे म्हटलं. नोव्हेंबरचे किती दिवस? 14 दिवस, ठीक आहे. तिथं जागा नाही, इथं लिहितो. नोव्हेंबरचे किती दिवस आहेत? 14 दिवस आहेत, ठीक आहे. ते तर आपल्याला त्यांनी दिलेलंच आहे, ठीक आहे. जानेवारीचे किती दिवस शिल्लक राहतात? याच्या आधी आपण काढलं होतं, परत सांगतो. जानेवारी किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. त्याच्यातून दिलेली तारीख वजा करायची. मग 31 मधून कोणती तारीख वजा करावं लागणार आपल्याला? 26. मग 31 मधून 26 गेले. मग जानेवारीचे किती दिवस राहिले? 5 दिवस राहिले. फेब्रुवारी किती तारखेचा आहे बघायचं? फेब्रुवारी 28चा आहे की 29चा आहे? मग हे कसं बघायचं? दिलेल्या सालावून बघायचं. आता हे साल कोणतं आहे? 2012 आहे. याला 4ने भाग जातो का? जातो. मग हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. लीप वर्षामधला फेब्रुवारी किती तारखेचा असतो? 29 तारखेचा. मग जर फेब्रुवारी 29 तारखेचा असेल तर फेब्रुवारीचा किती दिवस घ्यायचा? 1 दिवस घ्यायचा. मार्च किती तारखेचा असतो? 31. मग मार्चचे किती दिवस घ्यायचे? 3. एप्रिल किती तारखेचा असतो? 30. मग एप्रिलचे 2. पुन्हा मे 31 म्हटलं मेचे 3. पुन्हा जून 30 म्हटलं जूनचे 2. जुलैचे किती? 3. आणि ऑगस्टचे सुद्धा किती? 3. सप्टेंबरचे किती? 2. ऑक्टोबरचे किती? 3 दिवस झाले. यांची फक्त बेरीज करायची. मग बघा 5 आणि 1 किती? 6. 6 आणि 5 11. 11 आणि 5 16. 16 आणि 6 22. 22 आणि 5 किती? 27. आणि 27 आणि 14. 27 आणि 14 किती? 41. किती? 41, ठीक आहे. दिवस किती झाले आपले? 41 झाले. मग आपल्याला याला काय करायचं असतं? 7ने भाग द्यायचा. आता तुम्हाला प्रश्न कधी पडला का की सर आपण याला 7नेच का भाग देतो? तर आठवड्यामध्ये वार किती असतात? 7 वार असतात. आठवड्यामध्ये तुम्ही म्हणता सर 8 वार असतात. आठवड्यामध्ये किती वार असतात? 7 वार असतात. म्हणून आपण याला काय करतो? आलेल्या दिवसाला 7ने भाग देतो. मग काय होईल? 7 1 7. 7 5 किती? 35. बाकी किती राहिली आपली? 41 मधून 35 गेले. किती बाकी राहिली? 6 बाकी राहिली. मग याचाच अर्थ आपला दिवस काय होणार आहे? 6 दिवसांनी पुढे जाणार आहे. कुठपासून? गुरुवारपासून 6 दिवसांनी आपल्याला पुढे जायचं. मग जाऊया गुरुवारपासून 6 दिवस पुढं. काय येईल? 6 दिवस जर पुढे गेलो आपण तर काय येईल? गुरुवारपासून शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि 6वा दिवस काय येईल? बुधवार. मग कुठे ऑप्शन बुधवार? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपल्याला बुधवार दिलेला आहे, ठीक आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे. फक्त तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, समजून घ्या. आता इथं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती बाबा? 28 दिवसाचा वार असला तर दिवस 0 दिवसांनी पुढे जातो. 29चा असला तर किती दिवसांनी पुढे जातो वार? 1 दिवसांनी. 30चा असला तर किती दिवसांनी पुढे जातो? 2 दिवसांनी. आणि 31चा असला तर किती दिवसांनी पुढे जातो? 3 दिवसांनी. फक्त एवढं डोक्यात ठेवायचंय. तुमचं गणित चुटकी सरशी सुटणार. आपण तुम्हाला काय सांगतो? जे परीक्षेत विचारलंय ना तेच सांगतो. बाकीच्या आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्यासारखं आपण बाब्यान करत आपण टाइमपास करत नाही. तुम्ही जर आपला व्हिडिओ बघा, तुम्ही जर आपला व्हिडिओ 30 मिनिटं पाहिला तर त्याच्यामधले कमीत कमी 26 मिनिटं आपण काय करतो? महत्त्वाचीच माहिती सांगतो, टाइमपास करत नाही. आणि बाकीच्याच जर तुम्ही 30 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यातले 20 मिनिटं माहिती सांगतात आणि 10 मिनिटं काय केलेला असतो? टाइमपास केलेला असतो. मग त्याच्यामध्ये पामचेट जोक असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. ते आपल्याला ऐकताना भारी वाटतं. ऐकताना असं वाटतं अरे काय मास्तर मंत्रमुग्ध करून ठेवते आपल्याला. पण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमचे 30 मिनिटातले 10 मिनिटं जातात. म्हणजे जवळपास तुमचा 50% टाइम काय होतोय? फुकट जातोय, व्यस्त जातो, म्हणजे वाया जातोय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करत चला मित्रांनो. लाईक करायला सुद्धा काय मोफत आहे, त्याला काय पैसे मागत नाहीत, पैसे लागत नाहीत. लाईक काय असतंय? मोफत असतंय, ठीक आहे. प्रश्न बघूया. एकही वर्षी महाराष्ट्र 1 मे दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बालदिन कोणता येणार? इथं त्यांनी ऑलरेडी दिलंय. एकही वर्षी महाराष्ट्र दिन कंसामध्ये 1 मे पण दिलाय त्यांनी, ठीक आहे. महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी? कोणता दिन?
बालदिन. पुन्हा मी काय सांगितलं तुम्हाला, बालदिन म्हणजे काय असतो, 14 नोव्हेंबरला काय असतो, बालदिन असतो. मग महाराष्ट्र दिन काय दिलाय, म्हणजे त्यांनी काय दिलाय, 1 मे. मे पासून आपल्याला जायचंय नोव्हेंबर पर्यंत. मग ठीक आहे, मे वरून काय येईल, जून, पुन्हा जुलै. आता हे महिने लिहायची गरज नाही, तुम्ही शॉर्टकटमध्ये जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आपण का महिने लिहितो की बाबा नको गोळ व्हायला. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता, सप्टेंबर, त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर. ठीक आहे, नोव्हेंबरची तारीख दिलेली आपल्याला, किती नोव्हेंबर दिलेलं आहे, 14 नोव्हेंबर. म्हटल्यावर नोव्हेंबरचे 14 दिवस आधीच लिहून टाकायचे. 1 मेचे किती दिवस राहिलेत, 30 दिवस राहिलेत. मग 30चे 30 लिहायचे का, थोडा शॉर्टकट वापरायचा, थोडा स्मार्टपणा वापरायचा. 30 दिवस म्हटलं किती लिहायचे, 2च लिहायचे. ठीक आहे, जूनचे किती, 2, जुलैचे 3, ऑगस्टचे किती, 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3. विषय संपला. यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज करायला जमतं की नाही, सोपं की नाही बेरीज करायचं. ठीक आहे, आता हे तुम्हाला तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर सोडवत असताना तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला हे अशी खूण करायची गरज नाही, टाईम घालायचा नाही याच्यात. हे प्लस प्लस करायची म्हणजे चिन्ह देत बसायची गरज नाही, याच्यामध्ये सुद्धा आपला वेळ जातो. सरळ तुम्हाला लिहायचं आणि बेरीज करून घ्यायची. 2 आणि 2 4, 4 आणि 6 किती, 10, 10 आणि 5 15, 15 आणि 14 बरोबर किती, 29. किती झाले, 29. ठीक आहे, पुन्हा एकदा बेरीज बघा. हे किती झाले आपले, 4, हे 6, 6 आणि 4 किती, 10, 10 आणि हे 5 किती, 15, 15 अधिक 14 बरोबर किती, 29. मग 29 छेद किती, 7, 7 1 7, 7 चोक 28. बाकी किती उरली आपली, 1 बाकी उरली. म्हटलं आपला दिवस काय होणार आहे, 1 ने पुढे जाणार आहे. मग इथं कोण आहे, रविवार आहे. 1 ने पुढे गेला कोणता वार येईल, सोमवार येईल. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. प्रश्न कधी विचारला होता, 18ला. म्हणजे बघा, प्रत्येक वर्षी एक प्रश्न असा विचारलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ना टाईप बदललाय ना दिन बदललेत. फक्त काय केलंय, कुठं महाराष्ट्र दिन दिलाय, तर कुठं 26 जानेवारी दिलाय, तर कुठं स्वातंत्र्य दिन दिलाय, इकडे कधी बालदिन दिलाय, तर इकडे कधी शिक्षक दिन दिलाय. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, काही बदल केला नाही त्यांनी प्रश्नामध्ये. मग आतापर्यंत जर केला नाही तर काय भविष्यात करतील का. जी गोष्ट त्यांनी 13 पासून पेपर चालू झालाय, आज 26 आहे, म्हणजे 13 वर्षात जी गोष्ट बदलली नाही ती गोष्ट का 2 महिन्यात बदलेल का, नाही बदलणार. म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, तुम्हाला अभ्यास लिमिटेड करायचा आहे, पण कसा करायचा आहे, चांगला करायचा आहे. ठीक आहे, माणूस म्हणत नाही का, माणसाने थोडंच खावं पण कसं खावं, चांगलं खावं. तसं आहे, अभ्यास थोडा करा पण कसा करा, चांगला, गुणवत्ता पूर्ण करा. म्हणजे जे परीक्षेत विचारतंय ना तेच करा. नाहीतर मग तुम्ही कितीही अभ्यास केला आणि त्यातलं जर परीक्षेमध्ये काही विचारतच नसेल तर ते काय आपण म्हणत नाही का, जखम डोक्याला आणि मलम कुठं लावता, गुडघ्याला. असं व्हायला नको. मग आपली दुखापत बरी होणार आहे का, नाही होणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आपला 5. एके वर्षी महाराष्ट्र दिन, बघा काय फक्त त्यांनी काय केले, दिन बदललेत. आता बघा, मागच्या प्रश्नामध्ये काय होतं आपल्याला, इथं बालदिन होता, आता काय दिलं इथं, स्वातंत्र्य दिन दिले. बाकी काहीच नाही. प्रश्न कधी, 17ला. त्याच्या मागचा प्रश्न कधीचा होता, 18चा होता. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच बदल नाही, त्यांनी उगाच थोडे चेंजेस केले, थोडे काय केलेत, बदल केले. ठीक आहे, मग महाराष्ट्र दिन कधी येतो बाबा, 1 मेला येतो. आता माझ्या तर पाठच झालं, 1 मेला महाराष्ट्र दिन येतो. म्हटलं मेचे आपल्याला दिवस किती घ्यायचे, 2 दिवस घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट विचारलंय. म्हणजे काय, जूनचे आपण किती दिवस घेतो, 2 दिवस. जुलैचे किती दिवस घेतो, 3 दिवस. ऑगस्ट किती दिवस, पुन्हा 3 दिवस. सॉरी, ऑगस्टचं आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत विचारलंय. म्हणलं ऑगस्टचे आपल्याला किती दिवस घ्यावे लागतील, 15 दिवस घ्यावे लागतील. ऑगस्टचे किती दिवस घ्यायचे, 15 दिवस. संपलं. 2 आणि 2 4, 4 आणि 3 किती, 7. 15 अधिक 7 बरोबर किती, 22. मग याला जर 7 ने भाग दिला तर 7 1 7, 7 त्रिक 21. बाकी किती राहिली आपली, 1 बाकी राहती. मग दिवस आपला काय होईल, 1 ने पुढं जाईल. मग कुठे बघा बरं, महाराष्ट्र दिन बुधवारी होता, 1 ने जर पुढे गेला तर कोणता वार येईल, गुरुवार. कोणता वार येतोय, गुरुवार. लक्षात आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. आता इथं पॅटर्न बदललाय. आता हा दुसरा पॅटर्न आहे. आपण पाहिलं, आता पोचा पहिला एक पॅटर्न होता, त्या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारत होते. या प्रश्नापासून त्यांनी काय केलं, थोडा पॅटर्न बदललाय. काय विचारलं बघा, स्वरालीचा 7वा वाढदिवस डिसेंबर 2013ला शुक्रवारी होता, तर तिचा जन्मदिवसाचा वार कोणता.
अजिबात घाबरू नका. फक्त काय झालंय, पहिला आपण महिन्याचे दिवस मोजत होतो, आता आपल्याला काय करायचं आहे, वर्षाचे दिवस मोजायचे. मग इथं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती पाठ करायचं आहे. जर साधं वर्ष असेल, काय, जर साधे वर्ष असेल तर दिवस 1 ने पुढे जातो. कितनी? साधं वर्ष असेल तर दिवस 1 ने पुढे जातो. ठीक आहे, एवढं पाठ ठेवा. कितने पुढे जातो? 1 ने. कोणतं वर्ष असेल तर? साधं वर्ष असेल तर. आणि लीप वर्ष असेल तर, लीप वर्ष असेल तर कितने पुढे जातो? 2 दिवस पुढे जातो. एवढं लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे. मग इथं काय विचारलं आपल्याला, 2013 पासून 7वा वाढदिवस. आता तुम्हाला साल लिहित बसायचं नाही. 7वा सांगितलं म्हणलं किती वर्ष आहेत? 7 वर्ष आहेत. 7 लिहून घ्या. किती वर्ष आहेत त्यांनी सांगितलं की नाही? 7वा म्हणजे किती वर्ष आहेत? 7 वर्ष आहेत. 7 लिहून घ्या. अधिक काय करायचं, फक्त याच्यामध्ये लीप वर्ष किती आले ते बघायचं. मग 2013 पासून जर आपण 7 वर्ष मागे गेलो तर कोणत्या सालापर्यंत जाऊ आपण? 2006 पर्यंत जाऊ. मग 2013 ते 2006 यांच्यामध्ये लीप वर्ष किती आलेत हे आपल्याला बघायचं आहे. मग यांच्यात लीप वर्ष कोणते आहेत बघा. 2008 एक लीप वर्ष असेल आणि 2012 एक लीप वर्ष असेल. किती लीप वर्ष आले यांच्यामध्ये? 2 लीप वर्ष आले. किती? 2. मग 2 लीप वर्षाचे 2 दिवस घ्या. तुम्ही म्हणता सर तुम्ही सांगितलं इथं लीप वर्षात 2 दिवस असतात, मग तुम्ही इथं 2चे 2 कसं काय घेतले? 4 घ्यायला पाहिजे. तसं नाही, आपण ऑलरेडी काय केलेत, आधी 7 वर्ष घेतलेत. म्हणजे प्रत्येक वर्षाचा 1 दिवस आपण ऑलरेडी घेतलेला आहे. मग या 2 लीप वर्षाचे आपण फक्त 2च वर्ष घ्यायचे. मग काय होईल? 7 आणि 2 9 होईल. याला जर आपण 7 ने भाग दिला तर काय येईल? 7 एक 7, 7 एक 7. बाकी किती उरल? 2 ने बाकी उरल. पण आता आपल्याला 2 दिवसांनी काय जायचंय? मागे जायचंय. कुठं जायचंय? मागे जायचंय. पुढं जायचं नाही. हे लक्षात घ्या. का तर आपल्याला काय विचारलंय? पुढचा दिवस दिलाय ना आपल्याला, मागचा दिवस विचारलाय. ठीक आहे, हे समजून घ्या, नाही तर याच्यात गोळ होईल. प्रत्येक वेळेस पुढंच नसतं जायचं. कधी कधी काय यायचं असतंय? मागही यायचं असतंय, रिवर्सही यायचं असतंय, पाठीमागे यायचं असतंय. ठीक आहे. मग शुक्रवारवरून जर आपण 2 दिवस पाठीमागे आलो तर काय होईल? गुरुवार, बुधवार. बघा बरं, बुधवार कुठं ऑप्शन आहे का? बघा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आपल्याला त्यांनी बुधवार दिलेला आहे. काही रॉकेट सायन्स आहे याच्यामध्ये? काहीच नाही. ठीक आहे. आणि काळजी करू नका, समजलं नसेल तरी काळजी करू नका, अजून अशी उदाहरणं घेतलेले आहेत आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. हे तर एक बेसिकच आहे बघा. 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवाराने झाली असल्यास त्याच वर्षाचा शेवटचा कोणत्या वारी येईल किंवा शेवटचा दिवस कोणत्या वारी येईल असं आपल्याला सांगितलंय. आता हे काय तुम्हाला दिवस काढत बसायचं का? नाही, ही गोष्ट पाठच ठेवायची. बघा काय पाठ ठेवायचं, जर साधं वर्ष असेल तर वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस काय असतो? समान असतो. म्हणजे काय असतो? सारखाच असतो. साधं वर्ष असेल तर काय, वर्षाचा शेवटचा दिवस आणि पहिला दिवस सारखाच असतो. आणि जर लीप वर्ष असेल तर तो वर्षाचा दिवस आणि पहिल्या दिवसापेक्षा काय असतो? 1 दिवसांनी पुढे असतो. 1 दिवसांनी का पुढे असतो? साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा असतो. मग तो 29 तारखेचा 1 दिवस, मग त्या 1 दिवसांनी पुढे जातं. मग आपल्याला दिलेलं जे वर्ष आहे हे फक्त बघायचं, साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. 2016 कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष कसं पाहायचं तुम्हाला सांगितलंय. दिलेल्या सालाला जर 4 ने भाग गेला, 4 ने जर पूर्ण भाग गेला तर ते काय असतंय? लीप वर्ष असते. ठीक आहे, एवढं डोक्यात ठेवा. मग हे लीप वर्ष म्हटलं काय होईल? 1 दिवसांनी पुढे जाईल. इथं कोणता वार आहे? शुक्रवार आहे. 1 दिवसांनी पुढे गेलं काय होईल? शनिवार होईल. हेच जर असं दिलं असतं आपल्याला, 2017 या वर्षाची सुरुवात शुक्रवाराने झाली असल्या त्याच वर्षाचा शेवटचा वार कोणता असेल? तर कोणता असेल? तोच वार असेल, शुक्रवार असेल. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. अजयचा जन्म 15 जून 2011 बुधवारी झाला तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? काय सांगितलं आपल्याला? 2011 पासून 5वा म्हटलं किती? हे 5वा म्हटलं 5 दिवस लिहून घ्या. 5वा म्हटलं 5 दिवस. 2011 आणि 5 किती? 16. म्हणजे 2016 पोत आपल्याला काढायचं आहे. मग यांच्यामध्ये 11 आणि 16 मध्ये लीप वर्ष किती येतील? 2012 एक येईल आणि 2016 सुद्धा काय आहे? 1 लीप वर्ष आहे.
म्हटलं ह्या 2 लीप वर्षाचे 2 दिवस अतिरिक्त. 5 आणि 2 किती? 7. 7 एक 7, 7 एक 7. बाकी किती राहिली? 0. मग ज्या वेळेस बाकी आपली 0 राहते त्यावेळेस कोणता वार असतो? समान वार असतो किंवा तोच वार असतो. मग इथं कोणता वार आहे? बुधवारी. म्हटल्यावर तिचा 5वा वाढदिवस सुद्धा कोणत्या वारी येणार आहे? बुधवारीच येणार आहे. अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आधी बघा तुम्हाला 2 टिप्स, म्हणजे हे गणित सोडवताना तुम्हाला 2 पायऱ्या सांगतो मी. पहिली पायरी काय? कितवा वाढदिवस विचारलाय ते बघायचं. कितवा विचारलाय? 5वा विचारलाय. जेवढा विचारला असेल ना तो आकडा आहे असं लिहून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर फक्त काय करायचं, ह्या दोन्हीच्या मध्ये किती लीप वर्ष आहेत, ह्या दोन्ही सालाच्या मध्ये किती लीप वर्ष आहेत ना हे बघायचं. आता हे कसं बघायचं? दिलेलं साल किती आहे आपलं? 2011 आहे. दिलेलं साल किती आहे? 2011 आहे. अधिक काय करायचं? कितवा वाढदिवस सांगितलं आपल्याला? 5वा. मग 2011 अधिक 5 बरोबर किती? 2016. मग आपल्याला कुठपासून कुठपर्यंत बघायचं? 2011 पासून 2016 पर्यंत किती लीप वर्ष आहेत हे बघायचं. ठीक आहे. आता बघा इथं अजून एक गंमत सांगतो. दिलेली तारीख, आता हे समजा 16 लीप वर्ष आहे. इथं आपल्याला काय विचारलंय? आता तिचा 5वा वाढदिवस कधी येणार आहे? 2016च्या 16 जूनला येणार आहे. कधी येणार आहे? 16 जूनला येणार आहे. म्हटलं इथं 29 फेब्रुवारी ऑलरेडी येऊन गेला, म्हणून आपल्याला 2016 सुद्धा लीप वर्ष धरायचं आहे. जर हीच तारीख आपल्याला बघा, हेच गणित आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे. 15 जून ऐवजी जर त्यांनी आपल्याला असं विचारलं असतं 15 जानेवारी 2011 बुधवारी जन्म झाला तर त्याचा 5वा वाढदिवस कधी येईल. आता मात्र इथं बघा तुम्हाला काय सांगितलं होतं मी? 5चे 5 लिहून घ्या. अधिक काय करायचं? लीप वर्ष किती आहेत बघायचं. 2011 ते 11 आणि 5 किती? 16. मग बघा 2011 पासून 2012, 2013. आता मी इथं लिहितोय, तुम्हाला प्रत्येक वेळेस वर्ष लिहित बसायची गरज नाही. 2014, 2015 आणि 2016 हे आपले वर्ष झाले. तसं जर पाहिलं त्याच्यात लीप वर्ष कोणकोणते आहेत बघा. 2012 एक लीप वर्ष आहे, 2016 एक लीप वर्ष आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणता, सर हे 5 वर्ष घेतले आणि 2 लीप वर्षाचे 2 दिवस घेऊ, तर आपलं उत्तर चुकन. का चुकन? तर लीप वर्षामध्ये बघायचं 29 तारीख येते की नाही. आता आपला जो वाढदिवस आहे हा 29 तारखेच्या आधीचे की नाही, 29 फेब्रुवारीच्या आधीचे की नाही. वाढदिवस कधी आहे? 15 जानेवारीलाच आहे. मग 29 फेब्रुवारीकडे आपल्याला जायचं नाही. म्हटल्यावर हे लीप वर्ष पकडायचं नाही. मग इथं एकच लीप वर्ष पकडावं लागेल आणि मग 6 होईल. मग 6 दिवसांनी आपला वार काय होईल? पुढं जाईल. लक्षात येतंय? सेम प्रश्न आहे, पण जर महिना त्यांनी बदलला तर उत्तर बदलतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग फेब्रुवारीच्या अगोदरची तारीख असेल तर ते शेवटचं वर्ष लीप वर्ष असेल तर पकडायचं नाही. 29 फेब्रुवारीच्या पुढची तारीख असेल तर मग मात्र ते पकडायचं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. काय सांगितलंय? साहिलचा जन्म 26 मार्च 2013 मंगळवारी झाला असल्यास त्याचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? कितवा विचारलाय? 7वा. 7 लिहून घ्या. अधिक काय? 13 आणि 7 किती? 13 आणि 7 किती होते? 20 होते. म्हणजे किती? 2020 पर्यंत कोणते लीप वर्ष ते ओळखायचं. मग 13 नंतर बघा 2016 एक लीप वर्ष आहे आणि 2020 हे एक लीप वर्ष आहे. म्हणजे किती लीप वर्ष आहेत? 2 लीप वर्ष आहेत. म्हटल्यावर अधिक किती? 2. 7 आणि 2 किती? 9. 7ने जर भाग दिलात काय होतं? 7 एक 7. बाकी किती उरती? 2 बाकी उरती. म्हणजे आपल्याला काय करायचंय? 2 दिवसांनी पुढे जायचंय. मग मंगळवारवरून जर आपण 2 दिवस पुढे गेलो तर कोणता वार येईल? बुधवार आणि गुरुवार. कोणता वार येईल? गुरुवार. म्हणजे हे गणित सोडवायला ना 5 सेकंद लय झाले सर. किती सेकंद? 5 सेकंद. खूप सोपं असतं. ठीक आहे. फक्त तुम्हाला काही कन्सेप्ट किंवा काही संकल्पना समजून घ्यायच्यात. पुढचा प्रश्न बघा. जर एखाद्या 31 दिवसांच्या महिन्याची 3 तारीख शुक्रवारी असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो? पुन्हा हा प्रश्न काय आहे? बेसिक वरती आहे. बघा तुम्हाला सांगतो. जर महिना 31 दिवसाचा असेल ना तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय होतात? 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5 वेळा येतात. बाकीचे सगळे पुढचे राहिलेले वार किती वेळा येतात? 4 वेळा येतात.
ठीक आहे, हे डोक्यात ठेवा. त्याच्यानंतर जर महिना 30 तारखेचा असेल तर 1 तारीख आणि 2 तारखेचे वार काय होतात, 5 वेळा येतात. ठीक आहे, बाकीचे काय होतात, 4 वेळा येतात. जर महिना 29चा असेल तर फक्त 1 तारखेचा वार काय होतो, 5 वेळा येतो. आणि जर 28 तारखेचा महिना असेल तर कुठलाही वार 5 वेळा येत नाही, हे लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला काय सांगितलंय, किती दिवसाचा महिना सांगितला आपल्याला, 31 दिवसाचा. मग 31 दिवसाच्या महिन्यामध्ये किती तारखेचे वार 5 वेळा येतात, 1, 2 आणि 3. 3 तारखेला जर शुक्रवार असेल तर कोणकोणता वार येईल, 2 तारखेला कोणता वार येईल, 2 तारखेला गुरुवार येईल. 1 तारखेला कोणता वार येईल, गुरुवारच्या आधी बुधवार. मग उत्तर काय येईल आपलं, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ती 5 वेळा येईल. कुठे ऑप्शन, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार दिलेला आहे. लक्षात येतंय, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला शेवटचा नाही, अजून एक प्रश्न आहे. जर 15 ऑगस्ट 2021 रोजी सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल. आता काय विचारलंय, 15 ऑगस्ट 2011ला कोणता वार आहे, सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2025ला कोणता वार असेल असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला दिलेल्या याच्यातून वर्ष वजा करायचे. बघा जर आपण 25 वजा जर 11 केलं तर बरोबर किती राहतंय, 14 राहतंय. किती राहतंय, 25 मधून जर आपले 11 गेले तर या ठिकाणी किती राहतात वर्ष, बघा बरोबर आहे, 14 राहतात. किती राहतात, 14 राहतात. किती राहतात, 14 वर्ष राहतात. 25 मधून जर 11 गेलं तर किती वर्ष राहतात, 14 वर्ष राहतात. ठीक आहे, वर्ष किती आहेत आपल्याकडं, 14 वर्ष आहेत. म्हटलं 14 वर्षाचे 14 दिवस लिहून घ्यायचे, अधिक काय करायचं आहे, इथून पुढं लीप वर्ष किती येतात ते बघायचं. आता 11च्या पुढचं लीप वर्ष किती आहे तुम्हाला माहिती आहे, 2012 आहे. त्याच्यानंतर मग 12 आलं कोणतं येईल, 2016 येईल. 2016 असल्यावर कोणतं लीप वर्ष येईल, 2020 येईल. आणि त्याच्या पुढचं कोणतं येईल, 2024 येईल. ठीक आहे, म्हणजे लीप वर्ष काय येतं, दर 4-4 वर्षांनी येतं. मग लीप वर्ष किती आले याच्यामध्ये, 1, 2, 3 आणि 4. किती लीप वर्ष आले, 4. मग 14 अधिक 4 बरोबर किती, 18. किती दिवस झाले आपले, 18. कितनी भाग द्यायचा, 7ने. 7 1 7, 7 2 14 बरोबर. बाकी किती राहिली आपली, 4 बाकी राहील. म्हटलं आपला वार काय होईल, 4 दिवसांनी पुढं जाईल. मग जर आपण सोमवारपासून 4 दिवसांनी पुढे गेलो तर काय होईल, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. कुठे ऑप्शन शुक्रवार, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला शुक्रवार दिलेला आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे, खूप काय सोपं आहे. ठीक आहे, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न सेम प्रश्न असणार बघा या पद्धतीचाच. जर 15 ऑगस्ट 2011 रोजी सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार येईल. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं, कमेंटमध्ये सांगायचं. मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो, कमेंटला रिप्लाय देतो. ठीक आहे, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला. ठीक आहे, धन्यवाद.